पुढची बातमी पुण्याच्या कात्रजसह शहरातल्या अनेक टेकड्यांवर सध्या उत्खनन सुरू आहे। त्या पर्यावरण प्रेमीमध्ये त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतोय। शहराची फुफ्फुसं मानल्या जाणाऱ्या या टेकड्यांवर जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम बांधकाम सुरू असल्याचा आरोप केला जातोय। सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही चिंता व्यक्त केली असली तरी प्रत्यक्ष कारवाई मात्र अद्याप थांबताना दिसत नाहीये। पाहूया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांचा हा विशेष रिपोर्ट। पुण्याच्या नैसर्गिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या शहराला प्रदूषण आणि वाढत्या तापमानापासून संरक्षण देणाऱ्या कात्रज, तळजाई आणि येवलेवाडीच्या टेकड्या आज याच टेकड्यांवर बुलडोझर धावतायत। अजस्त्र जेसीबीच्या सहाय्यानं डोंगर पोखरले जात आहेत, नैसर्गिक उतार बदलले जात आहेत आणि हिरवाईच्या जागी काँक्रीटचं जंगल उभं राहत असल्याचा आरोप होतोय। विशेष म्हणजे या तक्रारी सत्ताधाऱ्यांकडे पोहोचल्याची कबुलीही आता मिळते। आमचं असं म्हणणं आहे की एकाच 5च्या रेशिओमध्ये जर रेसिडेन्शियल वास्तू असेल तर त्याच्यामध्ये काम करता येतं, पण एकाच 5चा रेशिओ तोडून जर 80 फुटाचा डोंगर असेल तो कट केला असेल तर इलिगल असेल। सॅटेलाइटद्वारे असेल, सीडॅकद्वारे काही ठिकाणी ह्याच्यामध्ये तो रेसिडेन्शियल दाखवलाय। आश्चर्य का बाब म्हणजे 100 फुटाचा डोंगर रेसिडेन्शियल दाखवल्यावर मग काय करावं? मग प्रशासन हातबल आहे, जिल्हाधिकारी उत्खननाची परवानगी देते। मग ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मार्गदर्शन मागवले। तुमच्या उद्देशाचा जो आहे की टेकड्या वाचल्या पाहिजेत, शहर वाचले पाहिजेत, मग ह्याच्यात आपण सीडॅक किंवा एकाच 5चा रेशोचं काय झालंय ह्याच्यात आपण लक्ष घालावं। ह्या टेकड्या पुढे थांबल्या पाहिजेत आणि ज्यांनी इलिगल काम केले, ज्यांनी याला मान्यता दिली त्याच्यावर कारवाई करायचं मी पत्र पाठवले। हा एक महत्त्वपूर्ण निर्णय केलाय। कात्रज, तळजाई, येवलेवाडीसह अनेक टेकड्यांवर उत्खनन, जेसीबीच्या सहाय्यानं नैसर्गिक रचनेमध्ये बदल, हिरवाईचे मोठ्या प्रमाणात नुकसान, अनधिकृत बांधकामांचे आरोप, पर्यावरण प्रेमींकडून तातडीच्या कारवाईची मागणी। या टेकड्या म्हणजे केवळ निसर्ग सौंदर्य नाही असं पर्यावरण अभ्यासक सांगतात। या टेकड्या शहराचं तापमान नियंत्रित ठेवतात, मान्सूनचं पाणी जमिनीत मुरवून भूजल वाढवतात, वन्यजीवांसाठी महत्त्वाचा अधिवास निर्माण करतात। म्हणूनच या टेकड्यांना पुण्याची ग्रीन लंग्स अर्थात शहराची फुफ्फुसं म्हटलं जातं। मात्र वाढती लोकसंख्या, वाढतं बांधकाम आणि वाढता FSI या सगळ्याचा सर्वाधिक फटका टेकड्यांनाच बसत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। हे डोंगर किती धोकादायक पद्धतीनं फोडले जात आहेत ते पाहूयात। कात्रज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या टेकड्या आहेत त्या सध्या फोडल्या जात आहेत आणि तिथे अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात बांधकामं केली जात आहेत। यातली काही बांधकामं ही अधिकृत असतीलही, त्याच्या योग्य परवानग्या घेतलेल्याही असतील, पण मोठ्या प्रमाणात डोंगर फोडण्याचं काम, कात्रजच्या या सगळ्या टेकड्या फोडण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या सगळ्या टेकड्या जेव्हा फोडल्या जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी अशी अनधिकृत बांधकामं जेव्हा केली जात आहेत, तेव्हा मोठं संकट या येणाऱ्या काळात या भागामध्ये उद्भवू शकतं। अगदी डोंगराच्या पायथ्यालाही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं या कात्रजच्या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहेत। इतकंच नाही तर मोठ्या प्रमाणात जेव्हा पाऊस झाला आणि जर भूस्खलन झालं तर मोठा धोका या बांधकामांना होऊ शकतो। अगदी टेकडीच्या वरही काही मोठी बांधकामं आपल्याला या कात्रज परिसरामध्ये झाल्याचं दिसतं। यातली अनेक बांधकामं ही कुठल्याही परवानग्या, हव्या असलेल्या सगळ्या मान्यता न घेता झाल्याचं कात्रज परिसरातल्या पर्यावरण प्रेमींकडून सांगितलं जातंय। जर मोठ्या काळात येत्या एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण असेल? मग तेव्हा फक्त आपण या अशा अनधिकृत झालेल्या बांधकामांमुळे इतकंच नाही तर निसर्गाचा जो होणारा प्रकोप आहे त्यातून जर काही दुर्घटना झाली तर दोष कोणाला देत बसणार? आणि हे सगळं टाळायचं असेल तर आता सुरू असलेल्या या सगळ्या वेगवेगळ्या अनधिकृत बांधकामांना, अवैध उत्खननांना आपल्याला वेळीच थांबवावं लागेल अशी अपेक्षा आहे। या विरोधात आवाज उठवला जात असून प्रशासनानं या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरते आहे। प्रमाणात ज्या कमिटी स्थापन केली की नेमकं ह्या टेकड्यांचं काय करायचंय ते 1 महिन्यात त्यांनी रिपोर्ट द्यायचा होता, तो पण अद्याप तो रिपोर्ट आला नाही आणि आपल्याला आज दिसून येतं की सर्रासपणे टेकड्यांची लचकेफोड होतीये। ह्या पद्धतीने जर टेकड्या आपण उद्ध्वस्त करायला लागलो तर
काहीच राहणार नाहीत टेकड्या. आणि ह्या फुफ्फुस आहेत आपल्या शहराच्या, आणि म्हणून लोकल लेवलला आपल्याला पावलं घ्यावी लागतात. आणि त्यामध्ये टेकड्यांचा फार महत्त्वाचा हिस्सा आहे, रोल आहे, जबाबदारी आहे. आणि ती आपण एवढी बेजबाबदारपणे तोडली तर फार चुकीचं होईल. पर्यावरण प्रेमींच्या मते हा प्रश्न आजचा नाहीये. अनेक वर्षांपासून टेकड्या वाचवण्याची मागणी सुरू आहे. समित्या स्थापन झाल्यात, पत्रव्यवहार झाला, बैठका झाल्या, पण प्रत्यक्षात उत्खनन थांबल्याचं चित्र अद्याप दिसत नाही. आज जर या टेकड्या नाहीशा झाल्या तर उद्या पाणी टंचाई, वाढतं तापमान, भूजल संकट आणि पर्यावरणीय आपत्तीचा धोका अधिक गंभीर होऊ शकतो. म्हणूनच टेकड्यांच्या संरक्षणासाठी तातडीनं कठोर निर्णय घेण्याची मागणी आता जोर धरतेय. पुण्याच्या विकासाला कुणाचाही विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली शहराची नैसर्गिक कवचच नष्ट होत असेल तर त्याची किंमत पुढच्या पिढ्यांना मोजावी लागेल. आता सरकार आणि प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. कात्रजच्या टेकड्यांवर ज्या पद्धतीनं अवैध उत्खनन सुरू आहे, अनधिकृतपणे बांधकामं सुरू आहेत, यातून भविष्यात जर मोठी कोणती हानी झाली तर याला जबाबदार कोण, अशा पद्धतीचे सवाल उपस्थित केले जात आहेत. सुरू असलेले हे सगळे प्रकार जर वेळीच रोखले गेले नाहीत, याला प्रतिबंध घातला गेला नाही तर भविष्यात मोठा धोका उद्भवू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.